गुड मॉर्निंग. आज रविवार 14 सप्टेंबर. तर दूर नाही आलेलो. ही एक टेकडी आहे. गुगल मॅपवर बघितलं तर आळंदी हिल पॉईंट म्हणून एक पॉईंट दाखवतो इथनं जवळ. ही जी टेकडी आहे बेसिकली, आता माझ्या उजव्या हाताला तुम्ही जर बघितलं तर आळंदी आहे. डाव्या हाताला एकदम अपोजिट साईडला बघितलं तर चिंबोडी, आणि मागच्या बाजूला अर्थातच डुडुळगाव आणि मग नंतर मोशी, तो सगळा अर्बनाइज बेल्ट आहे. बट ह्या टेकडीची एक खासियत मी तुम्हाला सांगतो. अगदी 15 मिनिट मॅक्स मी चढून वर आलो लगेच, आणि थोडंसं 10 मिनिट चाललो. टेकडी म्हणजे वर इट्स लाईक अ प्लॅटू, एक पठारसारखं आहे जिथं तुम्ही आरामात वॉक करू शकतात. अशी एक पायवाट पण आहे, त्याच्यामुळे खूप काही असं डिफिकल्ट नाही फॉर बिगनर किंवा मग सिनियर सिटीजनला पण. पण इथं जसं मी आलो मध्ये, सुरुवातीला तर कोणीच नव्हतं, म्हणजे माणसं कोणीच नव्हते. थोडंसं चाललो, मला मोर दिसला. मी खूप अचंबित झालो की मोर दिसला. थोडंसं अजून पुढे गेलो, अजून 2 मोर दिसले, अजून 4 दिसले. म्हणजे एक 10 मिनटाच्या वॉकमध्ये मला जवळजवळ 10-12 मोर दिसले. आणि ते पण मोठमोठे मोर, छोटे, काही म्हणजे फॅमिली टाईप 3-4 मोर सोबत. सो असं सर्व आहे. आणि खूप खूप शांतता आहे इथं, खूप पक्षी आहे. आणि एवढ्या जवळ असून हा स्पॉट मला खरंच आता रिग्रेट होते की मी याच्या आधी का एक्सप्लोअर केलं नाही. कारण नुसतं संडेच नाही, मधले दिवसात पण आपण तशी वॉकला जातो 1-2 तास, तर आरामात येऊ शकतो, एक्सप्लोअर करू शकतो. थोडंसं दाखवून देतो तुम्हाला. आणि मला वाटते हा वाट पुढं खूप दूरपर्यंत जाते. त्याच्यामुळे नक्की जर जायचं असेल तर आपण ते एखाद्या दिवशी करू कवर पूर्ण. मला आधी थोडासा सेफ्टीचा कन्सर्न वाटला होता, कारण अगदीच कोणीच नव्हतं. मग मी थोडंसं बसून घेतलं तिथं, आणि नंतर मग मला काही लोक दिसले, अर्थातच मॉर्निंग वॉक, जॉगिंग, एक्सरसाइज करताना. बट स्टील कोणी असलं सोबत तर चांगलंच आहे. नेक्स्ट टाईम मी बघेल, पंकजला घेऊन येईल, आणि मग आम्ही ट्राय करू जेवढं जाता येईल तेवढं दूर जाण्याचं त्या साईडला.